मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर। आज आपण आलेलो आहोत आमच्या बाजूच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये। लक्ष्मीनारायण मंदिरला जी आग लागली, अग्निडाग झाला आणि मंदिर संपूर्ण उद्ध्वस्त झालं, तर हे ज्योतिषशास्त्र काय म्हणते याविषयी अनेकांनी मला विचारणा केलेली आहे। ही भविष्यवाणी नाही आहे, हा अभ्यासाकरता आपण बघणार आहोत की असं का घडलं। लक्ष्मीनारायण मंदिरचे प्रणेते जे आहे, मालक जे आहे, ते अत्यंत सात्विक विचाराचे आहे, धार्मिक विचाराचे आहे, नित्यनियम पूजन होणार आहे, उत्सव देखील ते करत होते आणि सगळे त्यांच्यातली प्रत्येक सदस्यसुद्धा हा प्रामाणिक आहे आणि सात्विक विचाराचा आहे। कुठेही त्यांच्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अशुभत्व आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यांच्या घराण्याचा संबंध माझा 3 पिढ्यांशी आहे, त्यामुळे मी जवळीक त्यांच्यामध्ये आहे आणि हे जे मंदिर आहे हे माझ्या बाजूचंच भिंतीला लागून आहे। आग इतकी भयानक होती की माझ्या 78 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी असा अनेक घटना पाहिल्या आहे, पण एवढी मोठी घटना मी पाहू शकलो नाही। ही एक दुर्दैवी घटना आहे असंच म्हणावं लागेल। आता ह्यामध्ये आपण जर बघायला गेले तर संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे आपल्याला दिसत आहे। यामध्ये एक थोडासा भाग हा किंचित तुम्हाला दिसेल की हे किती सुंदर मंदिर होतं आणि किती चांगलं मंदिर होतं, सुबक मंदिर होतं। 1899मध्ये हे तयार केलेलं आहे। हा जो ढाचा आहे, रावेरमध्ये जे दत्त मंदिर आहे, दत्त मंदिराचा ढाचा, त्याचं डिझाईन आणि ह्याचं डिझाईन एकच आहे। पहिले दत्त मंदिर केलं गेलं आणि नंतर ह्या मंदिराची निर्मिती केली गेली। 126 वर्ष यायला झालेलं आहे। तर ह्या ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने आपण बघणार आहोत की असं का घडलं। आपल्याला अभ्यासांती की अशा घटना पुनरुक्ती केव्हा केव्हा घडतात काय आहे, मी याच्याविषयी जे परंपरा मी दाखवली होती भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला, आणि मी सांगितलं होतं की हे 25 तारखेला बंद होईल। तर मी ज्या वेळेला भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं त्या वेळचे ग्रहयोग काढले होते आणि मी निदान केले होतं। इतरांनी भारतामध्ये कुठल्याही ज्योतिषाने ते निदान केलं नसल्यामुळे त्यांचं निदान चुकलेलं होतं। तर हाच पायंडा आपण या ठिकाणी घेणार आहोत, हे सूत्र आपण या ठिकाणी बघणार आहोत की असं का घडलं। तर हे सोमवारी रात्री 2-2:30 वाजेच्या सुमारास आग लागली असं समजते। आम्ही पण उठलो होतो त्यावेळेला। तर आता हे त्यावेळेला 18/5/2025 सोमवारचा वार होता, परंतु 2-2:30चा सुमार असल्याकारणाने मग आपल्याला 19/5/2025 दिसणार आहे। त्यावेळेला मंगळवार होता आणि मंगळवारला विनायकी चतुर्थी होती। विनायकी चतुर्थी असताना ते अंगारकी चतुर्थी होती असं या ठिकाणी आपल्याला पंचांगामध्ये दृष्टिक्षेपात येत आहे। आता लक्ष्मीनारायण आपण जर बघितलं तर लक्ष्मीची आपण जर बघितलं तर लक्ष्मीची राशी मेष राशी येते आणि नारायणाची राशी वृश्चिक राशी येते। तर परंतु आपण ज्या स्त्री पुरुषाच्या कुंडल्या बघत असतो त्यावेळेला स्त्री पुरुषाच्या कुंडल्या बघत असताना पुरुषाची कुंडली आपण प्रथम मान्य करीत असतो। म्हणून आपण या ठिकाणी नारायणाची कुंडली बघूया आणि नारायणाची कुंडली बघत असताना या ठिकाणी हे जे दिसते ना, हे इथे मूर्त्या होत्या ठेवलेल्या। या 3 म्हणजे लक्ष्मीनारायण होते आणि त्यांचे सेवक होते आणि पुढे जी मूर्ती होती ती गरुडाची होती। आता या ठिकाणी आपण लक्ष्मीनारायणच्या त्यावेळचे ग्रहयोग बघितले तर वृश्चिक राशी धरली तर नारायणाची वृश्चिक राशी येते। तर नारायणाच्या वृश्चिक राशीमध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर राहू केतू हे केंद्रस्थानी आलेले आहे आणि दृष्टादृष्टीत ते नेहमी असतं, हेही तितकंच खरं आहे। परंतु याच्यामध्ये या ठिकाणी बघायला गेले तर पंचमस्थानी म्हणजे शनी हा आहे 7.5चा कारकग्रह। हा 7.5चा कारकग्रह जो कौटुंबिक याच्यामध्ये आणि देवत्वामध्ये त्याला धर्मकर्म म्हणतात त्याच्यामध्ये आणि षष्ठम स्थानामध्ये तो याच्यामध्ये आलेला आहे। आता हा शनी पहिल्या त्रिकोणात असल्याकारणाने ज्योतिषशास्त्र असं सांगते की आपल्याला की त्रिकोणादी ग्रह हे सर्व कुंडलीवर परिणाम करत असतात। सर्व कुंडलीवर परिणाम करत असताना या ठिकाणी आपण अजूनही बघायला हवं तर दुसऱ्या त्रिकोणाचा कारकग्रह हा चंद्र आहे आणि हा चंद्र जन्मोदयी आलेला आहे, म्हणजे वृश्चिक राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। हा वृश्चिक राशीमध्ये पाहत असताना या ठिकाणी अष्टमामध्ये गुरु चंद्र शुक्र आलेला आहे। अष्टमामध्ये चंद्र गुरु शुक्र हा गोचरीचा आलेला आहे, तो मिथुन राशीत आहे।
आता गुरुचंद्रादी योग, शुक्रयोग या ठिकाणी असला तरी तो अष्टमस्थानी म्हणजे मृत्यूस्थानी आहे, हे लक्षात या ठिकाणी घ्यायला पाहिजे. किती ज्योतिषशास्त्र खरं ठरते आपण हे बघणार आहोत. आणि हे अभ्यासाकरता हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी ज्योतिषशास्त्र शिकत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ही भविष्यवाणी मुळीचं नाही, हे लक्षात घ्यावं. पहा किती विदारक दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शनी हा मीन राशीत आहे आणि मीन राशीचा गुरु हा कुंडलीमध्ये मृत्यूस्थानी आहे आणि भाग्याचा ग्रह चंद्र जो आहे तो पण मृत्यूस्थानी आहे. असं असताना त्रिकोणाचा म्हणजे लक्ष्मीचा ग्रह हा कुंडलीमध्ये अष्टमस्थानी विराजमान झालेला आहे. अष्टमस्थानी हा विराजमान झालेला असताना तो वयस्थानी पण आलेला आहे. म्हणजे यात असा संबंध जुळतो की नारायण लक्ष्मी, लक्ष्मी नारायण यांच्या मूर्तीचं जे अग्निडाग झाला गेला त्यांचा आणि मूर्ती संपूर्णपणे अग्निडागामध्ये सामावला गेल्या ह्या कुंडलीवरून आपल्याला असं निदान करता येते. असं निदान करत असताना आपण लक्ष्मीची कुंडली जर पाहिली तर मेष राशीची येते. मेष राशीचा मंगळ हा उदयमान असतो आणि उदयमान असताना मेष राशी ही कुंडलीमध्ये पापकर्तरी योगामध्ये, अशुभकर्तरी योगामध्ये असल्याकारणाने तो लक्ष्मीचा पण या ठिकाणी अग्नीमध्ये सामावलेले आहे. आता याचा अर्थ काय घ्यायचा असं जर आपण जर बघायला गेले तर हा योगायोग म्हणायचा की काय म्हणायचा, तर मी अनेकदा म्हटलं आहे तुम्हाला की कर्मगती कोणालाही सुटली नाही. कर्मगती आपण रामायणात बघितलं तर रामायणात बघितलं असलं तर दशरथांच्या कर्मगती जे आपल्याला श्रावण बाळाला बाण लागला त्यामुळे त्यांच्याही मृत्यूवेळी श्रीराम नव्हते. म्हणजे कर्मगतीचा भोग देवांनाही भोगावा लागतो. ज्यावेळेला दशरथाचं श्राद्ध झालं त्यावेळेला रामही उपस्थित राहू शकले नव्हते, हे आपण बघितलं आणि रामाचा संसार कसा झाला हे प्रत्येकाला माहीत आहे. असं असताना शंकराला महादेवाला ज्या वेळेला 7.5 होती तर 7.5 असत असताना महादेव अगदी धावपळत होते. कधी वृक्षामध्ये लप, कधी वृक्षवामध्ये लप, कधी पाण्यामध्ये लप, कधी समुद्रामध्ये लप, असे ते धावत होते. आणि मग महादेवाने शनीला सांगितलं मला तर काही झालं नाही. तेव्हा शनी महाराज बोलले होते, शनी ग्रह बोलले होते की तुम्ही धावपळ केली हेच 7.5चं भय आहे. तसंच गुरुला 7.5 लागली होती, त्यावेळेला गुरु फासावर चढता शनीचेच वाचवलं होतं, हे आपल्याला या ठिकाणी नमूद करा असं वाटते. म्हणजे कर्मगतीचा भोग हा माणसाला तर भोगावा लागतो पण देवादिकांनाही तो सुटत नाही, हाच माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. याच्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर हे निसर्गसृष्टी जी निर्माण झाली त्या निसर्गसृष्टीमध्ये जे नवग्रह निर्माण झाले ते 12 ग्रह निर्माण झाले, त्याचंच आधिपत्य या पृथ्वीवरच्या सर्व निसर्गावर आणि सर्व देवी देवतावर चालत असते. 3 युगावर चालत असते आणि 3 लोकावर चालत असते, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. असं असताना अजूनही या ठिकाणी आपण जर बघायला तर शनी आणि मंगळ हे जे आहे ज्या वेळेला एकत्रित येतात, कुयोग होतो की चांडाळ योग होतो की काही होतो, त्यावेळेला अशा अग्निजन्य घटना घडतात, प्रलय घडतो, भूकंप घडतात, त्याचाच ही पुनरुत्ती झाली असं म्हणायला पाहिजे. आता आपण बघूया. आता हे देवाचं स्थान आहे. या देवाच्या स्थानामध्ये इथे आपण जर बघितलं तर मूर्ती इथून गेलेल्या आहे कारण नाहीशा झालेल्या होत्या. आता हे मी तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतो आहे, किती जळालेल्या अवस्थेत आहे, अग्निडागामध्ये किती खराब झालं आहे. हे इतकं सुंदर मंदिर होतं की माझ्याकडे जे गिऱ्हाईक येत होते, जे मी त्यांना प्रत्येक ठिकाणी यांना तिथे घेऊन येत होतो आणि दर्शनार्थ घेऊन येत होतो. आणि मीही इथे, आमची पत्नी पण इथे नित्य रोज दर्शनाला येत होती आणि तिला पण हे मंदिर फार आवडत होतं. असे सुंदर मंदिर या जळगाव जिल्ह्यात नाही असं हे आहे. इथल्या मूर्ती पण अत्यंत सुंदर, सुबक, आकर्षक आणि दैवत्व लाभलेल्या होत्या. परंतु आता दोष कुणाचा हा एक जर प्रश्न म्हटला तर ग्रहाधीन आहे देवसुद्धा असं म्हणावं लागेल. मानवता आहे पण ग्रहाधीन देवसुद्धा आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणायला पाहिजे. आता आपण बघत आहोत याच ठिकाणी किती दयनीय अवस्था म्हणजे इथे आहे. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आता त्यांचे हे प्रिय देवताचं स्थान होतं. आपण बघत असताना या ठिकाणी बघा, वरतूनही दाखवतो तुम्हाला मी. अगदी पुनश्च समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.